आवळा म्हटलं की काहींना लोणचं आवडतं, काहींना मुरांबा आवडतो, तर काहींना आवळा कँडी आवडते, काहींना चटणी आवडते. तर तुम्हाला आज या एकाच रेसिपीमध्ये आवळ्यापासून एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर पूर्ण 5 पदार्थ शिकायला मिळणार आहे. आणि ते पण भरपूर टिप्स आहेत. काही वर्षभरासाठी साठवणीचे असणार आहे, तर काही लगेचच तुम्हाला सर्व करता येतील. त्याचबरोबर हे पदार्थ वर्षभर टिकावे यासाठीच्या काही बोनस टिप्स देखील या रेसिपीच्या शेवटी मिळणार आहे. त्याचबरोबर या 5 रेसिपीमधील सर्वात कोणती जास्त रेसिपी तुम्हाला आवडली हे कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर या 5ही रेसिपी डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणतीच दुसरी रेसिपी पाहण्याची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, अशाच हेल्दी रेसिपीज जर तुम्हाला शिकायच्या असतील, तुमच्या आहारामध्ये तुम्हाला पूर्णपणे बदल करायचा असेल, दवाखान्याला पैसा वेस्ट घालवण्यापेक्षा घरच्या आहारातून घरातील सर्वांचं आरोग्य सांभाळायचं असेल, तर नक्कीच कविताज किचनला फॉलो करा. त्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताज किचनला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आवळ्याचा सीझन चालू आहे आणि हा आवळा तुम्हाला वर्षभरासाठी स्टोअर करता यावा यासाठीचे खूप सारे 5 वेगवेगळे पदार्थ आपण आज या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आवळा लोणचं, आवळा कँडी, आवळा सरबत, आवळा चटणी आणि आवळा मुरांबा हे 5 पदार्थ असणार आहे. रेसिपीची सुरुवात गोडाच्या पदार्थाने करूया, म्हणजेच लहान मुलांच्या आवडीचा आवळ्याचा मुरांबा कसा करायचा, मोरावळा कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी कढईमध्ये पाणी टाकायचं. पाण्याच्या वरती छिद्र असलेली झाकणी ठेवायची. त्यानंतर त्यावर हे आवळे ठेवायचे. आवळे अगोदर आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे, पुसून घेतलेले आहे. त्यानंतर झाकण ठेवून 20 मिनटं छान असे हे आवळे शिजवून घ्यायचे. आता आवळा जर ताजा फ्रेश असेल तर शिजण्यासाठी वाफवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. 20 मिनिटांनंतर छान असे आवळे वाफवून झालेले आहे. फोर्कच्या साहाय्याने छान असे त्याला होल करून घ्यायचे. जेवढे जास्त होल करून घेता येईल तेवढे जास्त होल करून घ्या, म्हणजे आपण जो पाक करणार आहोत तो छान असा त्यामध्ये आतपर्यंत मुरला जातो. त्यानंतर या ठिकाणी कढईमध्ये आपण हे आवळे टाकलेले आहे. सर्व आवळ्यांना होल करून झालेले आहे. त्यामध्ये टाकणार आहोत गूळ. आता आवळा बुडेल इतपत आपल्याला हा गुळाचा पाक करायचा आहे. त्यानुसार तुम्हाला गुळाचं प्रमाण हे घ्यायचं आहे. साधारणतः 6 ते 7 किती 8 आवळे आहे, त्या 8 आवळ्यांसाठी जर एवढं आपण गूळ घेतलेला आहे. आता स्टीलची कढई आहे, गूळ तळाशी करपू नये त्यासाठी अगदी थोडंसं मी पाणी टाकलेलं होतं. त्यानंतर आपण झाकण ठेवून गूळ छान असा वितळून घेतला. तोपर्यंत गॅस कमी ठेवलेला होता. त्यानंतर गूळ वितळल्यानंतर आपण झाकण ठेवून मध्यम आचेवर हा आवळा छान